हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदेवरती आमदार संतोष बांगर यांनी भगवा फडकला आणि आता भगवा फडकल्यानंतर नगर परिषदेनंतर जे आहे ते आमदार बांगर यांनी जिल्हा परिषदेची तयारी सुरू केलेली आहे. आपल्यासोबत आहेत आमदार संतोषजी बांगर. खरं तर नगर परिषदेवरती कळमनुरी आणि हिंगोली मोठ्या ठिकाणी तुम्ही भगवा फडकलेला आहे. या ठिकाणी कळमनुरी आणि हिंगोली या दोन्ही नगरपालिकावरती एक हाती सत्ता माझ्या सर्वसामान्य जनतेने, माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी आमच्या हातामध्ये दिलेली आहे. या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. राहिला विषय आता नगरपालिका संपली, मिशन संपलं. आता मिशन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येणाऱ्या या हिंगोली जिल्ह्यावरती शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचा सभापती हा 100% शिवसेनेचा असल्याशिवाय राहणार नाही. कारण की हजारोच्या संख्येने नरसी सर्कल, फाळेगाव सर्कल, आडगाव सर्कल, जवळा पंचायत सर्कल, रेडगाव, वडगाव, इकडं सालापूर, बाळापूर, शेवाळा, नांदापूर या अनेक सर्कलमधून उभाटाचे काही कार्यकर्ते आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने आज सकाळपासून या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत. एकूण 52 सर्कल आहेत. मग आता 52 पैकी किती सर्कलवरती शिवसेना बाजी मारणार आहे? मला तरी वाटते 52 पैकी 52 जिल्हा परिषदचे सदस्य हे शिवसेनेचे देतील. त्या पद्धतीची ताकद आणि त्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी माझ्या सर्व शिवसैनिकाचं आहे. खरं तर दादा, यशस्वी खेळी तुमची झालेली आहे. तुम्ही वसमतमध्ये राष्ट्रवादीसोबत युती केली, तिथंही तुमचा नगराध्यक्ष बसलेला आहे. तर दुसरीकडे कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष बसले. नेमकी ही खेळी कशी होती? काय खेळी का आहे ध्यानात ठेवा. राजूभाऊ नवघरेचं आमचं प्रेम आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, त्यांनी तिकडे आम्हाला मदत केली, आम्ही त्यांना इकडं मदत केली. आणि या ठिकाणी तिथंसुद्धा सन्माननीय राजूभाऊ नवघरे यांचा नगराध्यक्ष बसला आहे. आणि या ठिकाणी कळमनुरी आणि हिंगोली या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला आहे. आणि असं इतक्या फरकानं नाही, 11,000च्या फरकानं वाघाचं तोंड कसं राहते तशा वाघाच्या तोंडाच्या फरकानं तुम्हाला सांगतो, हिंगोली शहराच्या माझ्या मायबाप जनतेने 12,000 उलाल केलं. किती? 12,000. या उभाटा, एक दुसरा पक्ष आणि एक मला वाटते काय होतं राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाची बेरीज करायची तरी एकट्या धनुष्यबाणाची बेरीज होऊ शकत नाही. एवढं मताधिक्य माझ्या या हिंगोली शहरातल्या माझ्या मायबाप जनतेने आम्हाला दिलं. दादा, खरं तर इथं मुख्यमंत्री यांची सभा पार पडली होती आणि त्या सभेनंतर तुम्ही 10,435 पेक्षा जास्त मतदान घेतलं. पण तुम्ही एक पक्ष म्हणता, नाव कोण घेतणार? नाही, एक ध्यानात ठेवा, निवडणूक लढवताना संतोष बांगरचा कोणी विरोधकच नाही. ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती आणि ती माझ्या सर्वसामान्य जनतेने यशस्वीपणे पार पाडली. त्याच्यामुळं संतोष बांगरचा विरोधकच नाही. तर काय विरोधकाला काही बोलण्याची आवश्यकता आहे? निवडणुकीच्या वेळेस प्रति आरोप प्रति-आरोप हे होत असतात. जे झालं ते गंगेला मिळालं. आता इथून पुढं या हिंगोली शहरातली माझी 85,000 माझी मतदार आहेत आणि 1,00,000-1.5 लाखाच्या वर लोकसंख्या आहे. आज हा श्रीराम बांगर जो नगराध्यक्ष आहे, यांना जे काही 25,000 मतदान पडलं त्या 25,000 पुरता नाही. हा नगराध्यक्ष या हिंगोली शहरातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा हा नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्षानंतर मग आता हिंगोली विधानसभेची शिवसेना तयारी करते म्हणून चर्चा आहे. या चर्चेमध्ये काही तथ्य आहे का? एक ध्यानात ठेवा, 4.5 वर्ष बाकी आहेत. कोण मरतंय आणि कोण जितंय याच्यातच तुम्हाला सांगतो माहीत नाही. तर त्या 4.5 वर्षाचं काय मी सांगायला काय तुम्हाला सांगतो, काय देव नाही का भविष्यवाणी करणारा माणूस नाही. त्याच्यामुळं 4.5 वर्षाच्या नंतर पाहू. आगे देखो होता है क्या. खुलं मैदान आहे. दादा, खरं तर आपण जर बघितलं तर तुम्ही नेहमी निवडणूक जिंकतात. 2019 पासून 19 मध्ये तुमच्यावर आरोप झाले होते, 24 मध्ये आरोप झाले आणि आता नगर परिषदेमध्ये आरोप झाले दारू, मटका, गुटखा. मला असं वाटते की जे काही म्हणत असतात त्यांना म्हणत राहावं. त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी जेवढं आमच्यावर चिखल फेकण्याचं काम केलं तेवढे तुम्हाला सांगतो माझ्या मायबाप जनतेने आमच्यावर फुलाचा वर्षाव केला. म्हणजे गुलाबाचेच फुलं आमच्यावर टाकले आणि त्याच्यावर तुमच्या माहितीसाठी ते म्हणजे ज्याचं नाव घेत नाही बेसरमीचे फुलं
ते बेशरम जर हुंगली तर माणसाला नशा येते, तसे बेशरमीचे फुलं ते विरोधकाच्या अंगावर टाकले. निश्चितच आमदार बांगर यांनी आता नगर परिषदेनंतर जे आहे ते जिल्हा परिषदेची तयारी सुरू केलेली आहे आणि आमच्या जे आहे ते मतदारांनी गुलाबाचे फुलं उधळल्याचंही आमदार बांगर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.